कपाळाला गंध का लावतात? फक्त धार्मिक नव्हे, वैज्ञानिक कारण ऐकून थकवाल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या YouTube चॅनेलवर. आज आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जी आपण सगळे लहानपणापासून करत आलोय, कपाळावर गंध लावणे. पण एक प्रश्न नेहमी पडतो, हे का करतो आपण? केवळ धार्मिक भावना की यामागे काही वैज्ञानिक रहस्य आहे? अलीकडे बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंद याला परदेशात विचारलं गेलं, तू कपाळावर विभूती का लावतोस? त्याने सहज उत्तर दिलं, आई म्हणते म्हणून. खरं तर आपली आई, आजी देखील आपल्याला हेच शिकवत आली. पण त्यामागचं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. 1. गंध म्हणजे काय? धर्मशास्त्र सांगतं, गंध ही केवळ धार्मिक खूण नाही, तर मनुष्याच्या अस्तित्वाची जाणीव आहे. चंदन, हळद, अष्टगंध यामध्ये सुगंधासोबतच औषधी गुण आहेत. हे पदार्थ मेंदू शांत ठेवतात, मन एकाग्र करतात. 2. मधल्या बोटाने का लावतात? गंध लावताना मधले बोट वापरले जाते कारण या बोटाचा थेट संबंध हृदयाशी असतो. म्हणजेच आपण गंध लावताना आपल्या अंतरात्म्याशी जोडलेले असतो. 3. कपाळावरच का लावतात? आपल्या भुवयांच्या मध्ये एक खास आज्ञाचक्र असते, ज्यामुळे आपलं ध्यान, निर्णय क्षमता आणि स्मरणशक्ती बळकट होते. तिथे गंध लावल्याने ते चक्र सक्रिय होतं आणि आपली ऊर्जा संतुलित राहते. 4. गंध लावण्याचे फायदे. नित्य गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज संस्कृती रक्षक म्हणून पाहतो. ती व्यक्ती सहसा पापकर्म टाळते कारण तिची देवाशी सतत जाणीव ठेवलेली असते. दिवसभर आपण एक CCTV खाली आहोत असं भान गंध देतं. 5. आजही उपयोग आहे का? आज आपण बँड, टिकल्या वापरतो, पण गंधामागचं शास्त्र आणि संस्कार हरवू नये. हळद कुंकू लावलेल्या स्त्रीचं तेज वाढतं. कीर्तनकार गुरुजींच्या कपाळावरील अष्टगंध त्यांचा सात्विक भाव उलगडतो. 6. विजयाचा तिलक. इतिहास. पूर्वी युद्धावर जाण्याआधी विजयाच्या प्रतीक म्हणून गंध लावला जायचा. त्यामुळे तिलक हा केवळ सौंदर्य नव्हे, तर शौर्य, श्रद्धा आणि शिस्तीचा प्रतीक होता. मित्रांनो, आपल्या परंपरा केवळ श्रद्धेवर नव्हे, तर शास्त्रावर आधारित आहेत. कपाळावर गंध लावणे म्हणजे अंतःकरणातील देवाची पूजा आणि आत्मस्मरण. तुम्हाला हा विषय कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच अद्भुत भारतीय परंपरांसाठी साई युनिव्हर्सल थॉट्स चॅनल ला सबस्क्राईब करा.